Audio Jungle. Audio Jungle. Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स आणि एक नवीन इंटरेस्टिंग फ्रेश चॅप्टर तुमच्यासाठी घेऊन आला आहे की ज्या चॅप्टरचं नाव आहे सर्कल अर्थात वर्तुळ. तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, हे सर्कल चॅप्टर तुम्हाला कधीपासून आहे, तुम्ही 5th स्टँडर्ड 6th 7th 8th 9th 10th स्टँडर्डपर्यंत जोपर्यंत तुम्ही एज्युकेशन घ्याल, प्रत्येक इयत्तामध्ये गणिताच्या पुस्तकामध्ये तुम्हाला 101% हे सर्कल चॅप्टर बघायला मिळेल. तुमचा पिच्छा सोडणार नाही. आणि सर स्टुडंट, सर्कल हे चॅप्टर सुरू करण्याच्या अगोदर पेज नंबर 75 वरती तुमच्या पुस्तकामध्ये हे एक डायग्राम दिलेली आहे. या डायग्रामच्या अगोदर आपण सगळ्यात पहिले बेसिक कन्सेप्ट क्लिअर करूया सर्कलविषयी सगळ्या. कारण ह्या बेसिक थिंग्स तुम्हाला जर माहिती नसेल तर सर्कल चॅप्टर पुढे नेण्यात काही अर्थ नाही आहे. समजा मी एक छोटंसं हे सर्कल काढलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा इलेमेंट किंवा कंपोनंट म्हणणार आहोत. व्हॉट इज दिस? मध्यभागी आपण काय करत असतो सर्कल. आता मी हे रफली ड्रॉ करते आहे, तुम्ही कर्कटक किंवा राऊंडरच्या साह्याने ड्रॉ करत असतात. मग आपण सर्कल ड्रॉ करत असताना काय करत असतो, तो जो लोखंडी टोक आहे तो इथे ठेवत असतो आणि इथे ठेवून मग तो सर्कल ड्रॉ अशा पद्धतीने इथे करत असतो. मग हे जे टोक असतं जिथे ठेवून आपण सर्कल ड्रॉ करतो त्याला तुम्ही काय म्हणणार आहात? इट इज कॉल्ड ॲज द सेंटर ऑफ दी सर्कल. याला म्हणणार आहे मराठीमध्ये वर्तुळाचा केंद्रबिंदू. मराठी माध्यमच्या विद्यार्थ्यांसाठी मी मराठीमध्ये पण सांगते, याला म्हणणार आहात मराठीमध्ये वर्तुळाचा केंद्रबिंदू म्हणणार आहोत. समजा आपण त्याला ओ हे नाव दिलं, ठीक आहे. हा आता सेंटर ऑफ द सर्कल ही कन्सेप्ट क्लिअर झाली. मग इथे पण आहे सेंटर ऑफ सर्कल, काय आहे तुमचा? ओ आहे. त्यानंतर आता समजा एक लाईन तुम्हाला दिसेल की इथून एक लाईन ड्रॉ केली, इकडे एक काढली, इथून एक लाईन ड्रॉ केली, इकडे काढली, इथून एक लाईन ड्रॉ केली, इकडे काढली आणि त्याला नाव दिलं ABC. मग ह्या ज्या लाईन्स आहे, लाईन OA, लाईन OB और लाईन OC किंवा त्याला काय म्हणणार? सेगमेंट. सेगमेंट OA, सेगमेंट OB और सेगमेंट OC यांना काय म्हणणार आहे? दे आर कॉल्ड ॲज द रॅडियस ऑफ दी सर्कल. त्याला म्हणणार आहात तुम्ही व्हॉट इज रॅडियस. म्हणजे म्हणणार आहात मराठीमध्ये काय म्हणणार रॅडियसला? त्रिज्या. काय म्हणणार? त्रिज्या. मग आता जर रॅडियसची जर तुम्हाला कोणी एक्झाममध्ये डेफिनेशन विचारली व्हॉट इज द रॅडियस, तर मग तुम्ही काय लिहू शकता? दॅट इज द लाईन विच इज जॉईनिंग द सेंटर ऑफ द सर्कल टू द एनी पॉइंट ऑन दी सर्कल. अशी लाईन की जी वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कुठलाही एक बिंदू यांना जॉईन करते, त्या लाईनना आपण म्हणणार आहोत रॅडियस किंवा त्रिज्या. मग एका वर्तुळाला आपण किती त्रिज्या काढू शकतात? अनलिमिटेड. समजा AB, याला नाव दिलं आपण DEFG, अशा कितीही त्रिज्या इथे काढू शकतो. मग इथे सेगमेंट कोणते आहे? सेगमेंट OA, OB, OC, OD, OE, OF आणि OG या सगळ्या काय आहेत? या वर्तुळाच्या काय आहेत? त्रिज्या आहेत. मग एका वर्तुळाला किती त्रिज्या असतात? दॅट इज वन सर्कल हॅव्हिंग द इनफायनाईट रॅडियस. इनफायनाईट रेट. एका वर्तुळाला किती त्रिज्या असतात? असंख्य असतात. तुम्ही सायकलचं उदाहरण बघितलं, सायकलचं चाक बघितलं आहे, त्याला काय असतात? स्पोक्स एका सेंटरमधून गेलेले असतात. किती असतात ते? असंख्य असतात. इनफायनाईट असतात. मग आता तुम्हाला हे समजलं असेल. मग आता अजून एक कन्सेप्ट आहे. एक असेल तर तुम्ही काय म्हणणार? रॅडियस. आणि अनेक त्रिज्या असणार तर काय म्हणणार? रॅडियाय. किंवा रॅडी पण म्हणतात, रॅडियाय. एक असेल तर रॅडियस, अनेक असेल तर रॅडियाय. सो आय थिंक रॅडियस ही कन्सेप्ट तुमची इथे क्लिअर झाली असेल. फर्स्ट तुम्हाला सांगितलं सेंटर ऑफ द सर्कल, दुसरं सांगितलं रॅडियस ऑफ द सर्कल. मराठीमध्ये वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कुठली एक बिंदू जोडणारी रेषा म्हणजे त्या वर्तुळाची त्रिज्या. आणि ही रॅडियस कशाने दाखवतात? स्मॉल r ने. आपण काय करत असतो? रॅडियस ही कुठल्याही एक्झाम्पलमध्ये सॉल्व्ह करताना फॉर्म्युलामध्ये r ने ही शो करत असतो. सो स्टुडंट, लेट्स सी द नेक्स्ट कन्सेप्ट अबाउट दी सर्कल. सो स्टुडंट, आर नेक्स्ट कन्सेप्ट इज, सपोज आपण इथे परत एक सर्कल ड्रॉ केलेला आहे. हा घेतला आपला सेंटर ऑफ सर्कल, त्याला O नाव दिलं. त्यानंतर समजा एक रॅडियस इथे अशा पद्धतीने याला B आणि C दोन रॅडियस ड्रॉ केल्या. आता आपली नेक्स्ट कन्सेप्ट आहे डायमीटर. डायमीटर म्हणजे बघा मी कुठून काय ड्रॉ केलेलं आहे. एक पूर्ण लाईन सेंटर ऑफ दी सर्कल आणि याला नाव दिलं आहे K अँड T. व्हॉट इज आर नेक्स्ट कन्सेप्ट? द डायमीटर. डायमीटरला काय म्हणणार मराठीमध्ये? व्यास म्हणणार आहोत. काय म्हणणार? व्यास. मग डायमीटर म्हणजे काय? दॅट इज द लाईन
विच इज पासिंग फ्रॉम सेंटर ऑफ द सर्कल टू द एनी 2 पॉइंट्स ऑन द सर्कल. अशी रेषा की जी वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणतेही 2 बिंदू यांच्यातून पास होते त्या रेषेला काय म्हणणार आहात तुम्ही? डायमीटर. कळलं, समजलं? डायमीटर म्हणजे काय? वर्तुळाचा हा केंद्रबिंदू ओ आणि वर्तुळावरील कोणते 2 बिंदू, कोणते के आणि टी यांच्यामधून जाणारी जी रेषा असते तिला काय म्हणणार आपण? डायमीटर. मग इथे काय आहे तुमचं डायमीटर? सेगमेंट के टी. मग आता आपण एका वर्तुळाला किती डायमीटर काढू शकतो? समजा हे एक सर्कल काढलं, त्याला मी सेंटर ऑफ द सर्कल घेतला, हा एक डायमीटर काढला, हा दुसरा, तिसरा, चौथा, हा 5वा, 6वा. अनलिमिटेड किती काढू शकतो? इनफायनाईट. म्हणजे डायमीटर किती असतात सर्कलचे? जर तुम्हाला क्वेश्चन विचारला एक्झाममध्ये, हाऊ मेनी डायमीटर यू कॅन ड्रॉ टू द एनी सर्कल, दे आर इनफायनाईट, इननंबरेबल. मोजता येऊ शकत नाही इतके डायमीटर आपण इथे काढू शकतो. आणि डायमीटर कशाने शो करत असतात? डी या लेटरने आपण डायमीटर हे शो करत असतो. मग आता इथे मी एक डायग्राम काढली आहे, याच्यामध्ये डायमीटर आहे के टी. के टी काय आहे? डायमीटर. समजा अजून एक काढला, त्याला नाव दिलं एस डी. मग दुसरा डायमीटर काय आहे? सेगमेंट एस डी इज द सेकंड डायमीटर. ठीक आहे. सो डायमीटर ही कन्सेप्ट आय थिंक तुमची छानपैकी क्लिअर झाली असेल. आता मी एक डायग्राम तुम्हाला होमवर्कसाठी देते. याच्यामध्ये मी काही डायमीटर्स ड्रॉ केलेले आहे, त्याला नाव देते मी ह्या पद्धतीने, आणि तुम्ही मला ह्या डायमीटर्सचे नाव लिहायचे आहे कमेंटमध्ये की ह्या सर्कलमध्ये एकूण किती डायमीटर्स आहेत आणि त्यांचे नावं तुम्ही मला टाका कमेंट बॉक्समध्ये. सो आय थिंक डायमीटर 3 कन्सेप्ट आपल्या क्लिअर झाले. दिस इज कॉल्ड ॲज द रॅडियस, दिस इज कॉल्ड ॲज द सेंटर ऑफ सर्कल. ओके. अँड नेक्स्ट वन वी सी दॅट इज द डायमीटर ऑफ द सर्कल. ओके. तिन्ही कन्सेप्ट तुमच्या छानपैकी क्लिअर झाल्या असेल. डायमीटर डी ने शो करत असतात. आता आपण बघणार आहोत की डायमीटर आणि रॅडियस यांचं काहीतरी नातं असतं, यांचं मॅथमॅटिक्समध्ये काहीतरी रिलेशन असतं. ते रिलेशन काय आहे? लेट्स सी स्टुडंट्स. सो स्टुडंट, आपण बघणार आहोत डायमीटर आणि रॅडियसचं रिलेशन. समजा मी इथे परत एक सर्कल काढलेला आहे, सेंटर ऑफ सर्कल काढला, हा एक डायमीटर काढला आणि हे एक रॅडियस काढली. नाव दिलं ए, बी अँड सी, आणि सेंटर ऑफ सर्कलला ओ नाव दिलं. समजा ह्या सर्कलमध्ये तुमची रॅडियस दिलेली आहे 4 सेंटीमीटर. किती दिलेली आहे? 4 सेंटीमीटर. मग हा तुमचा डायमीटर किती असणार आहे? इट इज ऑलवेज ट्वाइस टू द रॅडियस. म्हणजे तुमची जर रॅडियस दिलेली आहे 4 सेंटीमीटर तर तुमचा डायमीटर किती असणार आहे? 2 × 4 इज इक्वल टू 4 × 2 = 8 सेंटीमीटर. त्याच्या दुप्पट. म्हणजे त्रिज्येच्या दुप्पट काय असतो? तुमचा व्यास असतो. साधं सिंपल हे कॅल्क्युलेशन आहे. समजा अजून एक एक्झाम्पल आहे. रॅडियस तुम्हाला दिलेली आहे 3.5, असं पॉईंटमध्ये दिलं आहे 3.5 सेंटीमीटर एवढी रॅडियस दिलेली आहे. मग हा तुमचा डायमीटर किती असणार आहे? × 2. डी इज इक्वल टू 2 × 3.5. सो 3.5 × 2 इज इक्वल टू 7.0 सेंटीमीटर, म्हणजे 7 सेंटीमीटर. ती जी डायमीटर आहे तो किती असणार आहे? 7 सेंटीमीटर. किंवा कधी कधी एक्झाममध्ये तुम्हाला उलट पण दिलेलं असतं. कसं दिलेलं असतं की तुम्हाला हा डायमीटर दिलेला असतो. समजा हा डायमीटर तुम्हाला दिलेला आहे 16 सेंटीमीटर, म्हणजे 16 सेंटीमीटर हा तुम्हाला काय दिलेला आहे? व्यास दिलेला आहे. मग त्याच्यावरून तुम्हाला रॅडियस किती आहे असं विचारतात. मग त्यावेळेस काय करणार तुम्ही? ह्या जो डायमीटर आहे त्याच्या हाफ करायचा आहे. दॅट इज रॅडियस इज इक्वल टू d/2. म्हणजे जो डायमीटर आहे त्याच्या हाफ जर केलं, 2 × 1 = 2, 2 × 8 = 16. सो अशा पद्धतीने आपली रॅडियस आलेली आहे इथे 8 सेंटीमीटर. किती आली? 8. 8 × 2 = 16. किंवा पॉईंटमध्ये जरी दिलेलं असेल तुम्हाला डायमीटर दिलेला आहे, समजा 10.4 सेंटीमीटर एवढा डायमीटर दिलेला आहे, त्याच्यावरून तुम्हाला रॅडियस फाइंड करायची. कसं करणार? d/2. सो डी किती आहे? 10.4 / 2. मग 2 ने भाग देऊया. 2 × 1 = 2, 2 × 5 = 10 and 2 × 2 = 4. सो इथे रॅडियस आपली आलेली आहे 5.2 सेंटीमीटर. म्हणजे एक रिलेशन तुमच्या लक्षात येईल की रॅडियस इज ऑलवेज व्हॉट इज? half of the diameter. R is equal to d/2 and diameter is always 2 of the radius. हे 2 फॉर्म्युले आपल्याला मिळतात की व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो आणि त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते. साधी सोपी आणि सगळ्यांना महत्त्वाची कन्सेप्ट की ह्या दोघांचं काय रिलेशन आहे? ही काय असते? दुप्पट आणि ही काय असते? हाफ. सो आय थिंक
रॅडियस आणि डायमीटर यांचं हे जे महत्त्वाचं रिलेशन आहे ते तुमचं क्लिअर झालं असेल आणि तुम्हाला रॅडियसवरून डायमीटर विचारू द्या किंवा डायमीटरवरून रॅडियस विचारू द्या, कुठलाही प्रश्न विचारू द्या, तुम्हाला पटापट अगदी फास्टमध्ये याचा आन्सर देता येणार आहे. सो स्टुडंट, लेट सी द नेक्स्ट कन्सेप्ट अबाउट दी सर्कल. सो स्टुडंट, नेक्स्ट कन्सेप्ट वी हॅव टू सी व्हॉट इज द कॉर्ड. कॉर्ड म्हणजे काय, जीवा म्हणजे काय. एक सर्कल काढलेला आहे, त्याला सेंटर ऑफ सर्कल घेतला आहे. मग आता कॉर्ड म्हणजे काय, वर्तुळावरील कोणताही एक बिंदू आणि दुसरा बिंदू यांना जोडणारी जी रेषा असते, समजा आपण याला टी नाव दिलं, याला एस नाव दिलं, एस टी, दिस इज द कॉर्ड. मग आता डायमीटर आणि कॉर्डमध्ये बरेच विद्यार्थी कन्फ्युजन करतात. तर एक लक्षात ठेवायचं, डायमीटर हा वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून नेहमी जात असतो. कुठून जात असतो, वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून. परंतु तुमची जी कॉर्ड आहे म्हणजे जीवा आहे ती वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जात नाही. ती काय करते, वर्तुळावरती कुठलेही बिंदू, कुठलेही दोन बिंदू काय करत असते, जोडण्याचं काम ही करत असते. मग एका वर्तुळाला आपण किती कॉर्ड काढू शकतो, दिस इज, दिस ऑल्सो, दिस ऑल्सो और दिस ऑल्सो, किती पण कॉर्ड काढू शकतो एका वर्तुळाला. इनफायनाईट, जीवा किती काढू शकतो, इनफायनाईट एवढ्या आपण कॉर्ड एका सर्कलला इथे काढू शकतात. हे पण कॉर्डविषयी, जीवेविषयी लक्षात ठेवायचं आहे. फक्त लक्षात ठेवायचं की वर्तुळातील सगळ्यात मोठी जीवा कोणती असते, विच इज द बिगेस्ट कॉर्ड इन द सर्कल. हा क्वेश्चन सगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामला सगळीकडे कंपल्सरी विचारला गेला आहे. दॅट इज द डायमीटर इज द बिगेस्ट कॉर्ड इन द सर्कल. बिगेस्ट कॉर्ड इन द, तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा, खूप इम्पॉर्टंट आहे. डायमीटर इज द बिगेस्ट कॉर्ड इन द सर्कल. सर्कलमधली सगळ्यात मोठी कॉर्ड कुठली असते, तुमची डायमीटर असते. ठीक आहे. मग आता समजा आपण इथे नाव दिलं ए बी टी, आता टी दिलेलं आहे, आपण इथे समजा नाव देऊ एम एन ओ पी. मग आता इथे जर कॉर्डची नावं लिहायला लावली तर कॉर्डची नावं कसं लिहिणार तुम्ही, दॅट इज सेगमेंट ए बी. आता हे पण लिहिणार आहात. डायमीटर पण काय येणार आहे तुमचा, कॉर्डमध्ये येणार आहे. त्याच्यामुळं सेगमेंट एम एन इज ऑल्सो कॉर्ड, ओ पी इज ऑल्सो कॉर्ड आणि सेगमेंट टी एस इज ऑल्सो कॉर्ड. अशा 4 कॉर्डची नावं तुम्ही इथे लिहिले. समजा इथे नाव दिलं के व्ही यू डब्ल्यू आणि इथे एक्स वाय झेड, इथे एन नाव दिलं. तर ह्या जीवांची नावं तुम्ही मला लिहायची आहे कमेंट बॉक्समध्ये की ह्या जीवांची नावं काय आहे. फक्त सेगमेंट लिहायचं, सेगमेंट के व्ही वगैरे ते लिहायचं आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये. सो आय थिंक कॉर्ड ही कन्सेप्ट छानपैकी क्लिअर झाली असेल तुमची. आपण सर्कल घेतलं, त्याच्यामध्ये हा आहे तुमचा सेंटर ऑफ द सर्कल, ही आहे तुमची रॅडियस, हा आहे तुमचा डायमीटर आणि ही आहे तुमची कॉर्ड. या सगळ्या कन्सेप्ट आय थिंक तुमच्या छान क्लिअर झाल्या असेल. तर डायमीटर किती असतात, इनफायनाईट. रॅडियस पण किती असतात, इनफायनाईट. कॉर्ड पण किती असतात, इनफायनाईट. आणि रॅडियस आणि डायमीटरचं रिलेशन ते एकमेकांच्या, डायमीटर दुप्पट असते आणि रॅडियस निमपट असते. आणि अजून कॉर्डच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाची कॉन्सेप्ट, सगळ्या सर्कलमध्ये सगळ्यात मोठी कॉर्ड कोणती असते, तर डायमीटर ही तुमची सगळ्यात मोठी कॉर्ड असते. क्लिअर एव्हरीवन. आय थिंक तुमच्या सर्कलविषयी या सगळ्या कन्सेप्ट छानपैकी क्लिअर झाल्या असेल. आता तुमच्या पुस्तकामध्ये ही एक डायग्रॅम दिलेली आहे. या डायग्रॅमच्या अनुषंगाने आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत, ती आता आपण बघूयात. सो स्टुडंट, पुस्तकामध्ये पेज नंबर 75 वरती एक डायग्रॅम दिलेली आहे. याच्यावरती आपल्याला आधारित ह्या 3 प्रश्नांची उत्तरं लिहायची. एक्झाममध्ये 3 मार्क्ससाठी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आता तुमच्या सगळ्या कन्सेप्ट इथे मी क्लिअर केल्या आहे. रॅडिआय, एक असेल तर रॅडियस आणि एक असेल तर रॅडिआय और रॅडी. मग आता इथे रॅडियसची नावं लिहायची आहे. मग कुठले कुठले आहे बघा, खूप सारे रॅडियस आहे. ओ सी, ओ बी, त्यानंतर ओ एफ, ओ ए, ह्या सगळ्या काय आहेत तुमच्या रॅडियस आहे. सेगमेंट, त्याच्या अगोदर आपण काय करूया, सेगमेंट नाव देऊया. ओ ए, ओ बी, ओ सी, ओ एफ, ह्या 4 रॅडियस तुम्हाला इथे दिसत आहे. मग आपण अशा पद्धतीने ती नावं लिहिलेली आहे. त्यानंतर कॉर्ड्स. कॉर्ड्स म्हणजे जीवा, तुम्हाला सांगितलं की वर्तुळावरचे कोणती 2 बिंदू जोडणारी रेषा म्हणजे तुमचं कॉर्ड असतो. मग सगळ्यात महत्त्वाची कॉर्ड कोणती दिसते तुम्हाला, सेगमेंट ई सी, दिस इज द कॉर्ड. देन ए डी, सेगमेंट ए डी इज ऑल्सो कॉर्ड. आणि अजून तुम्हाला एक अजून सांगितलं की सगळ्यात मोठी कॉर्ड कोणती असते, तुमची जी डायमीटर असते, वर्तुळाची जो व्यास असतो ती काय असते, सगळ्यात मोठी जीवा असते. मग ए बी पण तुमची कॉर्ड येईल आणि सी एफ सुद्धा इथे कॉर्ड येणार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. हे तुम्ही जर विसरून गेले तर तुमचे तिथे मार्क्स जाणार आहे. तुम्हाला अगोदरच क्लिअर केलं, वर्तुळाची जीवा
वर्तुळाचा जो व्यास असतो ती सगळ्यात मोठी जीवा असते. सो सेगमेंट ए बी ऑल्सो कॉर्ड अँड सेगमेंट CF इज ऑल्सो अ कॉर्ड. सो आय थिंक कॉर्ड तुमचा क्लिअर झाला असेल. डायमीटर 2च आहे. वर्तुळावरचे कोणतेही बिंदू आणि केंद्रबिंदू यांना जोडणारी जी रेषा असते त्याला काय म्हणणार आहे आपण? कॉर्ड. सो हिअर कॉर्ड इज सेगमेंट CF अँड सेगमेंट AB. दिस बोथ आर दी कॉर्ड. हे काय आहेत? आपले डायमीटर्स आहेत. ओके, डायमीटर्स पण आहे आणि कॉर्ड पण आहे. सो आय थिंक पेज नंबर 75 वरचं तुमचं हे कन्सेप्ट क्लिअर झालं असेल. आता मी एक होमवर्कसाठी तुम्हाला देते. मी एक इथे सर्कल काढते आहे. याच्यामध्ये तुम्ही मला सेंटर ऑफ दी सर्कल, रॅडियस कुठले आहेत, डायमीटर कोणते आहेत आणि कॉर्ड कोणते आहेत ते लिहायचं आहे मला कमेंट बॉक्समध्ये. सो अशा पद्धतीने मी इथे फिगर काढलेली आहे. त्यानंतर अशी एक डायग्राम काढली आहे आणि याला नाव दिलं ABCDEFGHIJ and K and this is the O. मग ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या त्रिज्या आहेत, कुठल्या कुठल्या कॉर्ड्स आहेत, कुठले कुठले डायमीटर आहे आणि कुठला आहे सेंटर ऑफ दी सर्कल ते लिहायचं आहे मला कमेंट बॉक्समध्ये. सो आय थिंक आजच्या लेक्चरमध्ये सर्कलविषयी तुमच्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्या असेल की सेंटर ऑफ दी सर्कल काय आहे, रॅडियस काय आहे, डायमीटर काय आहे आणि कॉर्ड काय आहे. हे अगदी छान. तुम्हाला याच्यावरती कुठलाही प्रश्नही विचारू द्या, तुम्ही इझिली ह्या प्रश्नांची उत्तर इथं देऊ शकतात. आय थिंक तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.